हेलो जी, गुड मॉर्निंग. कैसे हैं आप सब. मी पायल मागाडे आणि आज आपण चाललोय जतला. स्टार्टिंग ऑफ द डे अँड द इयर. आय फॉरगॉट माय चष्मा. ही आपली सांगलीची कृष्णामाई एकदम पुराच्या पातळीवरती आलेली होती. आता थोड्या दिवसात पूर बघायला भेटेल. थोड्याच वेळात मी सांगलीच्या स्टँडवर प्रस्थान केलं. सांगलीच्या बसस्टँडची हालत वाईट झाली ती चिखलामुळं. लय वैताग आला आणि माझ्या शूजचं पाणी उलट्या साईडनं पुन्हा शूजवर उडत होतं. पुढं गेल्यावर कवट्यात मला ऋतिका भेटली. ऋतिकाला घेतलं आणि निघालो. ऋतिकाला जरा टीस केलं, चिडवलं. खूप दिवसानंतर भेटलो होतं. त्यानंतर फायनली आम्ही जवळ आलो. जसं जसं जवळ येत होतं तसं मला लय भारी वाटत होतं. कारण मी इथं आयुष्यातली 5 वर्ष सलग 5 वर्ष आयुष्यातली इथं घालवले. दिस इज जत आणि दिस इज आमचा मार्ग ऑफ गोईंग टू कॉलेज. सगळीजण असते ना, आम्ही इथं असं चेंबी करतोय एकमेकांना. इथं जे पहिला पुढं जाते ना त्यानं आणि मागच्यानं एकमेकांकडे बघायचं आणि फिक्स करायचं की आता मधल्याला सगळ्यांना चेंबवायचं आहे. मग चेंबवायचं सगळ्यांना मध्ये आम्ही लय मस्ती करायचो. आणि हो रस्ता आहे बघा मधला, तिथनं आम्ही जायचो मस्ती करत, काय बी करत. मागं सोडत जायचं एकमेकांना, पुढं जायचं निघायचं, काय बी करायचं. नाव बी लिहायचं तिथं पाऊस पडल्यावर. आणि तेव्हा आमचा जतचा राजवाडा आहे. हे राजवाडा दिसतोय का बघायत. चालत का व्हिडिओ. 2x कर 2x. थांब जरा माझं मी करतो. ह्यो आमचा जतचा राजवाडा आहे आणि हे इथलं ग्राउंड आहे आणि ही ससा आहे. आणि मला लय भारी वाटायला लागले आज. आय एम इन माय विलेज ऑन माय बर्थडे. भारी वाटायला लागले. आता आम्ही असं चालत चालत कॉलेजकडे जाईल. बिले बसायचं नको. आमचं कॉलेज पण भारी आहे, तुम्हाला दाखवतो एका दिवशी कधी तर. बस की ह्याच्यात कसली तरी दिसते. कसली तर म्हणजे हा घाण गाईच. पाऊस लय आला जोरात. आणि इकडे झाल्यास काय तू इकडं. ही ऋतिक काय गाईच. ही ऋतिक काय. थांब थांब. दुम दुम. कोणतर आलेलं आहे चाललेलं स्कूटीवर. आमच्या मैत्रिणी यायला लागल्या. त्या पण जरा वेळ करायला लागले. त्या कुत्री पण आले ते तिथं. असं ऋतिकाचं लक्ष कुत्र्यांकडे जाते काय माहिती का. ती त्यांच्या भावकीतली येते म्हणून. मी लिडर नाही नाही. तर गाईज ही असं ठिकाण आहे. इथं आता आम्ही पाऊस आला म्हणून. कस काय तसंच आठवत नाही का. विसरलीस का काय तर होतं काय. माझा बर्थडे पंढरपुरात गेलाय. मी इथं नव्हतोच माझ्या बर्थडेला. मेंटेनन्स काय हा लास्ट टाइम केलाय आपण. खुळे पंढरपुरात गेलाय. काय होतं तेव्हा मला काय माहिती. कोणाच काहीतरी केलं की आपण लास्ट टाइम. कोणाला वरिसरात गेलं. मुस्काड वाजवी ना पहिले काय केलं सगळेजण केलं ना वेगळे. त्यांनी तुमच्या घरला आली ती आठवते का नाही का. इसरलीच बुद्धी. थर्ड इयरला होतो ती नालायका. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्ष फर्स्ट इयर. पंढरपूरला जाऊन वर्ष झालं कधी. मग एक फर्स्ट इयर संपलं माझं. डिसेंबर महिना संपला का. आता सॉरी मूर्ख. तुझा कुठला महिना. जुलै ऑगस्ट मध्ये ऍडमिशन झालं. ऑगस्ट आला की. तिकडे केलं का. हा चंद्रभागा नदी बघा की तुम्ही. आणि नशीबच पलटलं माझं तिथे गेलं. सॉरी कॉलेजबद्दल काय म्हणत नाही. जेव्हा आम्ही तू तेव्हा रस्ता सगळा फुटका होता. त्यासल्यात आम्ही खडामखुडूम मध्ये आम्ही सगळेजण सायकलवर जायचो आम्ही दोघीजण डबल सीट. आणि आता सगळा रस्ता नीट करा घेतला. म्हणजे आम्ही जे सोडायला तिथं नीट सगळं होते वाटतं. आम्ही जग सोडून गेलो जग बी चांगलं होईल. Who I am without बारिश ऑन माय बर्थडे. हे बघा गाईज ही घर आहे एक. ह्यांनी पहिला इथं असलं ती नारळाचं खोडं बसवलेली. त्याच्यावर आम्ही तिकडनं दमून आलो की उन्हाचं इथं बसायचो. आता ह्यांनी असलं बसवले चांगलं स्ट्रॉंगवालं झाडाचं. चांगली माणसं आहेत राव. हे सशे चोर 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 चोर. गाईज ही बघा खालचं हॉस्टेल आहे रहिवाशी निवासी पुरींचं. हे कुठलं मावशी आहे ते का मला कळी नाही. कोणा माहीत नाही. मूर्ख ससान मला हॅपी बर्थडे. थँक्यू बर्थडे. अहो वासच नाही फुलाला. ओ रिअली छान आहे फुल. अहो नीट हे असंच होतं की पहिलं. हे गावात एवढं होतं इथं.
दगडे नव्हते ते नीट. होय अग आपण गेला सगळंच नीट. बाकीच्या गाईज आमचं सर आम्हाला इथं आणायचं हनुमान जयंतीला. आम्ही यायचो आणि जेवण ते बनवू लागायचो, वाढू लागायचो, खायचो, लय मजा यायची. आणि सर आम्हाला पहिल्यापासून भिजू द्यायचं, गाणी बिणी लावू द्यायचं. हॉस्टेलमध्ये सगळीकडे साऊंड सिस्टम आहे, गाणी लावायचो आम्ही नाचायचो छम 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 गाणं. असली मजा यायची आई शपथ. माणसाला आयुष्यामध्ये ना हॉस्टेल लाईफ सगळं पाहिजे, दुसरं काय का असे ना, कारण सगळ्यात बेस्ट असते ती खरंच. मला अजून इतकं म्हणजे कुठं बी बाहेर जाऊ देत किंवा त्याच्या आधीचं पण दिवस त्याच्यापेक्षा बेटर काहीच वाटत नाही मला खरंच. हे हनुमानचं मंदिर आहे काय. आणि दर शनिवारी आम्ही कॉलेजकडनं येताना तिथं जायचो आणि बघायचो काय काय ठेवले. मग लोकांनी तिथं काजू ठेवलेलं असायचं किंवा ठेवलेलं असायचं. एकदा तर आम्हाला अख्खा नारळ आतमध्ये ठेवलेला होता, आतमध्ये त्या सळ्यांच्या आतमध्ये. आम्ही तिथं नारळ घेतला, हनुमानजीला म्हणलं नारळ द्यायला लागतो म्हणलं एवढा आम्हाला खायचा, म्हणून नारळाचं पाणी प्यायचा. मग नारळ घेतला तिथनं आणि तिथं जाऊन ते दगड होता त्याच्यावरती काय नारळ फोडला आणि आम्ही नारळ पाण्याने नारळ खाल्लो. असलं आम्ही वाटते करायचो. आणि इथंच मंडप मारतात बघा आणि आम्हाला आणते तिथं हनुमान जयंतीच्या टायमाला. आय स्वेअर एवढी मजा आजपर्यंत मला कुठल्या हनुमान जयंतीला आलं नाही. आणि ह्या मंद पोरींचा आम्ही वाट किती वेळ झालं बघायला लागलोय. आत्ता आल्यात. हे बघा हे ट्रिप्सी आले, त्यांना फाईन मारा. अगो बाई चौकाय ती चौथं कोण आहे. अरे गाईज हाय गाईज थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन गाईज. आपली बहीण नारकी पोलीस भरती झालेली आहे. सांगा तू कुठं काय मला एवढी माहित नाही. ओके. आणि आल्या सुरू नाही ग अंग दुसरे कपडेच नव्हते माझ्याकडे. लहान नव्हतं सगळ्यांनी चालत आहे. स्कूटी टाकलं नाही का हळूहळू न्यायची. बरं चला आता हॉस्टेलवर जाऊया गाईच. ह्यात पेट्रोल आहे, ह्याला काय प्रॉब्लेम नाही तरी बी ढकलून न्यायला लागली. फक्त मोठे एवढा सोबत जायचं आहे. बुचकी टाकणार आहे आता. अनफिल्टर्ड अँड जॉयफुल आपला. अगो बाई रश्मिका आणि ही कोण विजय देवराकोंडा. त्यांची फक्त बुलेट होती आणि ह्यांची स्कूटी आहे. कुठली स्कूटी आपली ऍक्टिवा हे तुम्हाला माझी बहीण आहे ती शिकायला. हो काय त्यांना मदत मागू कारवाल्याला. मग काय पारे हवेपेक्षा हलकी आहे माहिती आहे तुला. तू असं का केलीस. बरं चला. हेलो गाइस, तो आप सभी को पता होगा कि इस मुस्टंडे का आज बर्थडे है. ये मुस्टंडा आज 23 साल का हो गया है. और आप सबको पता होना चाहिए कि ये लिल्लू है. नवीन नाव भेटले आज मला सकाळ आज मेरा लिल्लू का बर्थडे, उसे दूंगी खाने मिक्सिट गुड्डे. बिकशीट भारी होते. लिलू कुठं आली अगं की अजून आता आम्ही हॉस्टेलच्या जवळ आलोय. हॉस्टेलमध्ये गेल्यावर आता हॉस्टेलमध्ये गेल्यावर आम्ही जास्त व्हिडिओ करत नाही, टाइम स्पेंड करणार आहे त्यांच्यासोबत. Get together. It's not farewell guys, it's get together. आपल्याला आधी आत घेते ती का विचारा त्यांना. हो का कशी भांडायला लागली ती बघा खुळ्यागत. आणि ही माझं फेवरेट फुल आहे क्रिनम लिली. लय भारी वास पण येतोय. आणि ह्या फुलाला लय केअर लागत्या. कोणाला पण सांभाळणं गरज नाही.
कोणाच्या पण बसची बात नाही ह्या फुलाला सांभाळणं.